आओ लोगो जगत के सुनो बुद्ध का ज्ञान। इसमें सुख है, शांति है, इसमें है निर्वाण। आओ लोगो जगत के चले धम्म के पंथ। कदम कदम चलते हुए दुर्जन होवे संत। आओ मानव मानवी चले धम्म के पंथ। कदम कदम चलते हुए दुर्जन होवे संत। महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध सम्यक संबुद्धाने सुव्याख्यात केलेला सद्धम्म, सद्धम्मातीत पवित्र जीवन व्यतीत करणारा भगवंताचा श्रावक संघ या त्रिरत्नाला वंदन करतो। उपस्थित सगळे आपण श्रद्धावान उपासक उपासिका सान बालक बालिका, आजची पौर्णिमा आणि संख्या कमी असल्यामुळे बाकीच्या लोकांना आपण काही बोलायला दिलं नाही। होळीचा दिवस हा या ठिकाणी मुख्यतः एक विकृती निर्माण करण्याचं बुद्ध शासनामध्ये हे सगळ्यात मोठं षडयंत्र रचल्या गेलं। भगवंताचा मार्ग अनुसरायचा असेल तर त्यासाठी आपण सुरुवात करणं गरजेचं आहे। फाल्गुन पौर्णिमा हा एक महत्त्वाचा संदेश आपल्या सगळ्यांना देते की ज्यावेळेस राहुल हा वयवर्ष 7 गाठतो आणि त्याला बुद्ध शासनामध्ये प्रविष्ट केल्या जाते, बुद्ध शासनामध्ये त्याला समाविष्ट केल्या जाते। भगवंताचा वारसा काय आहे तर मानवांच्या प्रती तो एक मुक्तीच्या मार्गाला घेऊन जाणारा असणारा तो आदर्श आहे। त्यासाठी हा श्रमण संस्कृतीचा महत्त्वाचा दिवसही सुद्धा इथून सुरुवात होतो। भगवंताने प्रत्येक लोकांना स्वतंत्र बहाल केलेला आहे। आपला धम्म आपण आत्मसात केला पाहिजे। धर्म काय ते इथून सुरुवात करणं गरजेचं राहील। तर काय काय लोक सांप्रदायिक विचाराचे असल्यामुळे ते म्हणतात की आमचा हिंदू धर्म आहे, आमचा बौद्ध धर्म आहे, आमचा ख्रिश्चन धर्म आहे, आमचा मुसलमान धर्म आहे। बुद्धाच्या शासनाचा जो महत्त्वाचा मतितार्थ आहे ना तो खूप श्रेष्ठ आहे। त्या काळात असणाऱ्या ज्या काही विकृती होत्या आणि त्या काळात असणाऱ्या त्या काही विकृती त्या लोकांनी जाणीवपूर्वक ते चालू ठेवणाऱ्या होत्या। बुद्धाला मुक्तीच्या मार्गापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही कारवाई करायची होती ते कारवाई करण्यासाठी ते सक्षम होते।
पण बाकीच्या लोकांनी तिथपर्यंत न पोहोचता मला एवढं ज्ञान प्राप्त झालं आणि मला एवढं ज्ञान प्राप्त झाल्यामुळे मी इथं थांबलो, हा माझा सगळ्यात मोठा विजय झाला. आणि तेथून पासून त्याची संप्रदाय वृत्ती निर्माण करण्याचं त्या लोकांनी सुरुवात केलेलं आहे. एकतर आलार काला मुद्दकराम पुत्र हे जे मातब्बर लोक होऊन गेले ते त्यावेळेचे विद्वान लोक होते, नाही असं नाही आहे. विद्वान होते म्हणूनच तर त्यांनी त्यावेळेची धर्म परंपरा प्रस्थापित केली ना. खूप विद्वान होते. त्यापैकी आपण जर विचार केला म्हणजे बाकीच्या लोकांनी आपापले विचार जे आहेत ते कमी संकुचित करत असताना त्यांनी सांगितलं की याचं मत आणि माझं मत एकच आहे. जसं अजित केसकंबल आणि पुरण कश्यप या दोघांचा विचार केला तर या दोघांचे कुठेतरी बाबा एक विचार जुळल्या गेलेले आहेत, म्हणून त्यांनी मिलन केलं की तुझा संप्रदाय आणि माझा संप्रदाय आपण काय करणार तर एकत्र येऊ. पण दोघांचे विचार चुकीचे आहेत. त्या काळात असणाऱ्या त्या लोकांसाठी ते जे महत्वाचं होतं आजही सुद्धा तसेच विचार आहेत. काही लोकांमध्ये ही विकृती निर्माण होताना आपल्याला दिसते, पण विकृती आपण म्हणतो, जे सुज्ञ लोक आहेत ते विकृती म्हणतात. त्या लोकांना तर विकृतीचा काही लवलेसच नाही ना, की त्यांना असं वाटतं की बाबा मीच सगळं काही श्रेष्ठ आहे. जसं की नव्याने उत्पन्न होणारे तुमच्याच बौद्ध समाजामध्ये नव्याने जे उत्पन्न होणार आहे त्यालाही तुम्ही धर्म स्थापित करण्याचं काम करतात. मी काल परवाला एक महत्वाचं दृश्य बघितलं शिरल्या फाट्याहून येताना, की 5-7 जण सफेद कपडे घालून सफेद झेंडे होते, गाडी होती आणि गुणाबाबाचं गुणगान गात ते लोक चालले होते. त्यांचा काय दोष आहे हा? त्या लोकांचा दोष नाही आहे, त्या लोकांची ती मानसिकता आहे, त्या माणसाची ती विकृती आहे. म्हणजे असं जर काम केलं तर आम्हाला चांगलं पायाला मिळते, असं जर केलं तर आम्हाला चांगलं खायला मिळते, असं जर केलं तर आम्ही चांगला सन्मान मिळतो, असं जर केलं तर आम्हाला तेवढ्या पुरतं बरं वाटते. आणि एनकेन प्रमाणे त्याच प्रवाहधारेमध्ये काही लोकही सुद्धा, गावातले लोकही सुद्धा त्याला बळी पडताना आपल्याला दिसतात. मला बरेच लोकांनी असं सांगितलं की बंतेजी याच्यावर काहीतरी कारवाई करा. मी काय कारवाई करणार? मला बरेच लोकांनी सांगितलं की बंतेजी ते तर जास्त वळत आहे, त्याला बंद करा. मी काय बंद करणार? बुद्धाचा मार्ग म्हणजे एक त्यावेळीची मानसिकता आणि यावेळीची मानसिकता जर विचार केला ना, तर मला असं वाटते की बुद्धाच्या काळातल्या लोकांची मानसिकता तशी होती आणि बुद्धानंतरही सुद्धा तीच मानसिकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला फोपावताना दिसते. याला एक महत्वाची गोष्ट आहे की मी विचार केला, हे जे वाढण्यासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टी जे असतात तर एक महत्वाचं काम आहे, तुमची बुद्धांवरची श्रद्धा कमी झाली. एक केवळ फक्त याला दुसरं एक महत्वाचं आहे की तुमची बुद्धांवरची श्रद्धा कमी होताना तुम्ही काय करतात आहे काय, तर तुम्ही भक्तिभावाच्या भावनेमध्ये रंगल्या जातात की जे बुद्धांना पसंत नाही आहे. भक्तिभावाचा अंग बिलकुल नाही. भक्तीने मुक्ती प्राप्त होत नाही. आणि बुद्धाचा तर मार्ग सर्वात श्रेष्ठ मार्ग आहे. तर मग बुद्ध काय शिकवतात, तर सर्वात प्रथम बुद्ध शिकवतात की तुमची कायेची पहिल्यांदा शुद्धता तुम्ही ठेवली पाहिजे. तुम्ही कायेची शुद्धता ठेवली पाहिजे. कायेची शुद्धता ठेवणे म्हणजे आंघोळ करणे हा त्यातला भाग नाही. कायेची शुद्धता म्हणजे कायेचे 3 कर्म तुम्हाला करता येणार नाहीत. आणि ज्यावेळेस हे कायेचे कर्म 3ही कर्म आपण करतो त्यावेळेस आपल्यातलेच दुर्गुण लोकांपर्यंत पोहोचतात आणि लोकांपर्यंत दुर्गुण पोहोचले की लोक बाजूला होतात. काही लोकांची मानसिकता तशी आहे, काही लोक देखल्या डोळ्याने त्या सगळ्या गोष्टी भाकीत करतात, सत्यापर्यंत पोहोचत नाही, तो त्यांचा भाग आहे.
त्यांच्यावरही काही त्रस्त होण्याची गरज नाहीये. काही लोक फक्त बघतात, अरे हे असं असेल तर हे असं आहे, अशा फुकट वार्तालाप करण्याचं काम करतात. तो त्यांचा दोष आहे. तिथपर्यंत ते काम पोहोचू शकत नाही किंवा त्या गोष्टी करत नाही आहेत. तो त्यांचा दोष आहे आणि ते दुःख भोगणारे लोक असतात. याच्या पलीकडे बुद्ध काही सांगत नाही. कायेची शुद्धता करायची असेल तर काय करायचं, तर तुमच्या शरीराने कुठल्याच प्रकारचा तुमच्यापासून कोणालाही उपद्रव होणार नाही असं काम करा, असं शरीराने काम करा. म्हणजे आपल्याला जर पंचशिलामध्ये गाठायचं असेल किंवा पंचशिलामध्ये आपल्याला जर ते मांडायचं असेल तर एकच सांगतो की बुद्धाने ते 3 शिल त्याच्यात जाणीवपूर्वक केले. हत्या, चोरी, व्यभिचार हा एक महत्वाचा भाग आहे. मग शरीराने असं काम करू नका की त्याचा विपरीत परिणाम तुमच्यावर होईल आणि तुमच्यावर झालेला तो परिणाम तो लोकांवरही सुद्धा तशाच प्रकारचा होतो आणि लोकही सुद्धा त्या भावनेच्या भरामध्ये ते करतात आणि हे कायची शुद्धता होताना दिसत नाहीये. तर एक आहे की अशा लोकांची ज्यावेळेस मानसिकता निर्माण होते त्यावेळेस मात्र लोक काहीतरी विचार करतात आणि काय तर हे विकृतीला आहे. तर हळूहळू अलीकडच्या काळामध्ये या विकृतीला सज्जन माणसं, स्वतःला म्हणणारे सज्जन माणसं सुद्धा बळी पडताना आपल्याला दिसत आहेत. काय काय लोक म्हणतात आम्हाला बुद्धही प्रिय आहेत, बाबासाहेबही प्रिय आहेत, आणि काही लोक म्हणतात ते काय आपल्याला दुसरं थोडी, आपल्याच समाजातले लोक आहेत ना, दुसरं कोण आहे. आणि मग यातला सगळ्यात मोठा भाग जर कोणी उचलला असेल तर मी डायरेक्ट सांगतो की पॉलिटिकल माणसांनी याच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात उडी घेतलेली दिसते. तुम्ही बघा, म्हणजे 10 वर्षाच्या अगोदर गुन्हाचं अस्तित्व काही नव्हतं, पण राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी त्याला मोठं केलं त्याच्या वोट बँकेसाठी, आणि आज रोजी ते तुमच्या डोक्यावर उठून उभं राहिलेलं आहे. याला जबाबदार कोण आहे, तर एक त्यांची बँक, म्हणजे वोट बँक करण्यासाठी त्यांनी केलेलं कुबाड हे त्या ठिकाणी येणाऱ्या भविष्याच्या पिढीसाठी किती घातक असू शकते हे आहे. याच्यासाठी असं आहे की पॉलिटिकल लोक जे आहेत, हे पॉलिटिकल लोक हे पंचशिलाच्या पालनामध्ये राहू शकत नाहीत, हे तेवढंच महत्वाचं आहे. मग आपले दुर्गुण कसे झाकल्या जातील तर हे नवीन उठून उभं करणं हे तेवढंच महत्वाचं आहे. एक ही सगळ्यात महत्वाची बाब हे अशी आहे की तुम्ही याला माना अगर नका मानू, याच्याशी काही संबंधित नाही आहे. बुद्धाचं ज्ञान उंच कोटीपर्यंत आहे की तुम्ही त्या पलीकडे जाऊ शकणार आहेत असे आहेत. तर बुद्ध ते शिकवतात की तुम्हाला होणारा जो काही मानसिकतेचा परिणाम आहे, म्हणजे ज्याला प्रतित्य समुत्पादाच्या कड्या ज्या बोलल्यात, त्या प्रतित्य समुत्पादाचा परिणाम काय होतो, तर बुद्ध तिथपर्यंत पोहोचून सांगतात की जर मनुष्य लोकांमध्ये वर्तमान काळामध्ये तुम्ही जर दुःख भोगत असाल आणि या दुःखाची तुम्हाला जाणीव जरी नसेल तर गेला गेला जन्म वाया गेला, याच्या पलीकडे काही सांगता येत नाही. जन्म सार्थकी करायचं असेल तर तुम्हाला काय करता येईल, तुमचा मनुष्याचा जन्म तुम्हाला सार्थकी करायचा असेल तर तुम्हाला काय करता येत असेल, तर पहिली गोष्ट एक असे आहे की तुम्ही तुमच्या बुद्धांवर किती श्रद्धा ठेवता, याच्यापेक्षा बुद्धांनी तत्व जे मांडलेत किंवा बुद्धांनी जे तत्व शिकवलेत त्या तत्वाचं किती अंगीकरण करता, याला जास्त महत्व प्राप्त होणं गरजेचं आहे. हे करावं लागेल तुम्हाला. याच्यातले मुख्यतः मला 2 प्रवाह दिसतात, 2 वर्ग आहेत याच्यातले. बुद्धाचं तत्व सांगणारे लोक वेगळे आहेत आणि बुद्धाचं तत्व अंगीकारणारे लोक वेगळे आहेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग बुद्धाचं वचन सांगणारे असेल, तो पुढारी असेल किंवा तो धार्मिक संस्थेमधल्या कुठलेही धार्मिक असेल किंवा तो संस्थेच्या माध्यमातून तो मांडणारा असेल, पण त्याच्या चारित्र्यामध्ये जर शील नसेल तर त्याचा अजिबात काही परिणाम होऊ शकत नाही, बिलकुल परिणाम होत नाही. तुम्ही किती लाख बोंबलत बसा, कारण मानसिकता दोगल्या विचाराची असेल तर तुम्ही लोकांना बिलकुल काहीच सांगू शकत नाही. सांगत असताना जे काही चित्ताची जे हालचलन होते किंवा चित्तामध्ये जे काही भय निर्माण होतात, ते भय ऑटोमॅटिक तुमच्या वाणीच्या बाहेर पडल्या जातात, तुम्ही ठामपणे सांगू शकत नाही. आणि म्हणूनच आहे
की तुम्हाला जर बुद्ध मांडायचा असेल तर तुम्ही तुमच्यात बुद्ध उतरवला पाहिजेत, आणि तुमच्यात जर बुद्ध उतरला तर तुम्ही लोकांना बुद्ध सांगण्या इतपत तुमची योग्यता ठेवली. हा त्यातला एक महत्वाचा आहे. आणि ही श्रमण संस्कृती तेच होती की सिद्धार्थ बोधिसत्व बुद्धत्व प्राप्त करतात, आणि बुद्धत्व प्राप्त करत असताना ज्या वेळेस मायदेशी येतात, आजच्या दिवशी मायदेशी येतात, याला बरेचसे संदर्भ सुद्धा दिलेले आहेत. काही मागच्या याच्यात दिवाळीच्या प्रसंगी सुद्धा हा संदर्भ दिलेला आहे. दिवाळी का करतात, दिवाळी का, आणि परत असा झाला की बाबा हे जे आहे तर बुद्ध आजच्या फाल्गुन पौर्णिमेमध्ये मायदेशी पुन्हा आलेत, हा एक संदर्भ दिला जाते. याला होळीचं एक आहे, त्याला इतिहासही सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. इतिहासात मध्ये आपण गेलं पाहिजे, इतिहासातही सुद्धा आपण डोकावून बघितलं पाहिजे. आजच्या दिवशी काय केलं तर एक आहे संगमनेर, म्हणजे जे आहे तुमचा जो रत्नागिरी जिल्ह्यातला एक तालुका आहे, तर त्या तालुक्यामध्ये जाणीवपूर्वक आजच्या दिवशी संभाजी राजाला कैद करण्यात गेलं. त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी विकृती करण्यात गेल्यात, आणि तिथून या मग ते बाबा होळी केली, आणि होळीचं काय गेलं किंवा तिथं बोंबा ठोकल्या, आणि मग कलर फेका वगैरे वगैरे ह्या संस्कृती त्या लोकांशी केल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याशी खेळल्या गेलेल्या आहेत. त्याच्याशी आपल्याला विचार करत असताना आपण बुद्धाचं शासन कसं पालन करण्यासाठी खंबीर असलं पाहिजे, यासाठी हा बुद्धाचा संवाद सुद्धा ऐकणं तेवढंच महत्वाचं आहे. लोक काय करतील याच्याशी काही सांगू शकत नाही आपण. होऊ शकते की तुमच्या घरातले लोक तुमच्या विरोधात जातील, तुमच्या घरातले लोक तुमच्या विरोधात जातील, पण तुम्ही जर बुद्ध शासनामध्ये किंवा बुद्धाच्या अनुषंगाने जे पालन करण्या इतपत तुम्ही योग्यता ठेवली, तरी दूर गेलेले लोक पुन्हा तुमच्या वाटेवर येण्याची शक्यता आहे. त्यांना सत्य या गोष्टीची जाणीव होईल, आणि त्या मार्गाने ते सुरुवात करतील. याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आपण थोड्या थोड्या गोष्टी आहेत, आपल्याला असं वाटते की थोड्या थोड्या गोष्टी आहेत, यानं काय होते, यानं बिलकुल असं काय नाही. कर्म बनत राहतात, आणि ते कर्म असे बनत राहतात की त्या कर्माचा परिणाम तुम्हाला तर भोगावाच लागते. त्याचा विपरिणाम सुद्धा होतो, परिणाम होतो, विपरिणामही होतो. दोन्ही गोष्टी होतात. तुमच्यावर झालेला परिणाम दुसऱ्यावर सुद्धा तो तशाच प्रकारचा परिणाम होतो. याच्यासाठी तुम्हाला काय करता येईल तर ती सुरुवात तुम्ही तुमच्यातून करणं गरजेचं आहे, म्हणजे बुद्ध शासनाची आहे. एक महत्वाचं आहे की ज्यावेळेस संजय वेलिटिपुत्ताने हा प्रश्न निर्माण केला होता की संजय वेलिटिपुत्त जे आहेत त्यांचे जे शिष्य होते सारिपुत्त आणि महामोगलायन, हे ज्या वेळेस सोडून त्यांना गेलेत आणि सोडून गेल्यानंतर बुद्ध शासनामध्ये प्रविष्ट झालेत, त्या बुद्ध शासनामध्ये प्रविष्ट होत असताना प्रश्न उपस्थित केला, बुद्धाला विचारलं की संख्यात्मक गुण जे कोणाचे आहेत, तर बुद्धांनी याच्या प्रवचनाच्या संबंधी बोलले ज्याची जेवढी संख्या असेल म्हणजेच तेवढे सुज्ञ लोक आहेत असं नाही, कमी संख्याचे सुद्धा होतात. आणि हाच प्रश्न नंतर संजय वेलिटिपुत्ताने भगवंताला विचारला की आता तर तुमची संख्या खूप झाली, कारण माझे 250 लोक तुमच्यात आले, आता तुमची संख्या वाढली. तर बुद्ध ते म्हणतात माझी संख्या वाढली असेल पण यासाठी कारण तो येत असताना त्या अज्ञानातून येतोय माझ्याकडे आणि सुज्ञान बनण्याच्या इतपत योग्यतेत आला, त्याला माझा मतितार्थ कळला, माझा धम्म त्याला समजला आणि स्वतः त्याने अनुभव केलेला आहे. तो लोकांच्या समोर जो उभा राहतो तो चारित्र्यवान आहे, तो शीलवान आहे, तो तशाच प्रकारच्या मुक्तीच्या मार्गाला घेऊन जातो. त्याला लोकांना सांगण्याची गरज नाही, ओढून ताणून घेण्याची गरज नाही की तू माझ्यात संख्यात्मक मोठ्या प्रमाणात उभं करण्याच्यासाठी खंबीरपणे असं नेतृत्व कर, अशी आवश्यकता भासत नाही आहे. कारण जो जो बुद्ध शासनामध्ये येतो तो स्वतःला तपासतो आणि तशा प्रकारची सुरुवात करतो आणि तो इतरांच्या समोर आदर्श बनतो. संख्या अशानेही सुद्धा वाढण्याची शक्यता असते. हे सांगत असताना संजय वेलिटिपुत्त सुद्धा गार झाला. एक महत्वाचं हे तेवढंच आहे की ज्यावेळेस बुद्ध शासनाची सुरुवात होत असताना मग तिथे जी सुरुवात होते, या लोकांनी जे सांगितलं की मायदेशी आल्यानंतर आपल्या धम्माची जे काय पताका आहे ते सिद्धार्थ बोधिसत्व बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर पुन्हा सांगतात. आणि चारिकाला ज्या वेळेस जातात, चारिका करायला जातात, दारोदार फिरतात, त्यावेळेस राजाला किती वाईट वाटलं, किती दुःख वाटलं. त्याचं राजकुमार आहे ना, आणि राजकुमार असल्यानंतर तो जर मी दिलेल्या दानावर जगेल किंवा तो एखाद्या शुल्लक असणाऱ्या कुटुंबातल्या घरात जातो की जे माझ्या आधिपत्याखाली जीवन जगत आहेत, अशा लोकांच्या दारावर उभा राहून त्यांना भीक मागत असेल तर राजाला त्याबद्दल तो वाईट वाटणारच आहे. पण वाईट वाटत असताना याचा संकोच बुद्धांनी कधी जवळ केला नाही.
राजाला वाईट वाटलं आणि सांगितलं, अरे सिद्धार्थ तू हे काय करतो? भगवंत शांत आहेत, काहीच बोलले नाहीत. सिद्धार्थ हे काय करतो तू? काही बोलत नाही आहेत. ज्यावेळी चारिका पूर्ण झाली त्यावेळेस सांगतात की मी माझा वारसा हक्क चालवत आहे. अरे ते म्हणला तुझा वारसा हक्क तो आहे, तू राजकुमार आहे. ते म्हणला मी राजकुमार नाही आहे, मी बुद्धत्व प्राप्त केलेलं आहे. कारण 27 बुद्धाची परंपरा जी आहे ती 27 बुद्धांची परंपरा मी पाळत आहे, त्यानुसार वागत आहे. चारिका आहे. कारण लोकांच्या कल्याणासाठी जर करायचं असेल तर मला लोकांच्या समोर गेलं पाहिजे. हे माझ लोकांच्या समोर जाणे आणि ते चारिकाच्या माध्यमातून जाणे हे ज्यावेळेस तसं होते त्यावेळेस सिद्धार्थ बोधिसत्व नाहीत. आता राजाच्या मानसिकतेतले सिद्धार्थ बोधिसत्व केव्हाचे हरवल्या गेलेत. बुद्धत्वाची जाणीव ज्यावेळेस केली त्यावेळेस राजालाही किती हर्षभरित झाला आणि नंतर त्यांनी आमंत्रण दिलं की उद्या आमच्याकडे भोजनासाठी या तुम्ही. त्यावेळेस भिक्षू संघासह भगवान गेलेत आणि त्यानंतरचा जो प्रसंग झाला तो अत्यंत महत्वाचा आहे की ज्यावेळेस राहुल 7 वर्षाचा होताना हे जे सगळं चित्र त्यांनी पाहिलं की बाबा हे कोण आहेत, कसे आहेत, हा तुझा वडील आहे, खरा हा वडील आहे. आणि मग तू आतापर्यंत काय सांगत होती तर हे आहे. कारण ज्या लहान लेकराला वडीलच नाही तर काय म्हणतील लेकरं, म्हणून तशा प्रकारची त्यांनी जी मांडणी केली आणि मग सत्यता त्यांच्या समोर आल्यानंतर त्यांनी वारसा हक्क मागायला सुरुवात केली आणि श्रमण संस्कृती तेव्हापासून खऱ्या अर्थाने उदयास आली. श्रमण संस्कृती तेव्हापासून उदयाला आली. पहिला बुद्ध शासनातला जो पहिला श्रमण जो बनला गेला तो सिद्धार्थ बोधिसत्वाचा पुत्र, म्हणजेच बुद्धत्व शासनामध्ये समाविष्ट होत असताना राहुल सुद्धा श्रमण संस्कृती करते. आणि श्रमण संस्कृतीचा काय विचार असू शकतो तर श्रमण संस्कृतीचा विचार एकच आहे. सगळ्यात महत्वाचं एकच वाक्य त्याला लागते, जगा आणि जगू द्या. तुम्ही जगा आणि लोकांना जगू द्या. किती स्वतंत्र आहे याच्यात. जगत असताना कसं जगलं पाहिजेत याचं अनुशासन तुमच्या जीवनात उतरलं पाहिजेत. आणि मग जगा आणि जगू द्या हे जर विचार येत असतील तर त्यासाठी जगायचं कसं याची कला प्रत्येकाला आली पाहिजे का नाही. जर 4 लोकात जर जात असाल आणि 4 लोकात जर निंदा करत असाल तर त्याला जगणं म्हणत नाही. किंवा 4 लोकातून आल्यानंतर तुम्ही निंदा करत असाल त्यालाही जगणं म्हणत नाही. 4 लोकांमध्ये जात असाल, 4 लोक निंदा करत असतील आणि त्याच्यात तुम्ही जर सहभागी होत असाल त्याला जगणं म्हणत नाही. 4 लोक निंदा करत असतील आणि त्याच्यात तुम्ही सहभागी होत असाल त्याला अजिबात जीवन जगणे म्हणत नाहीत. पण 4 लोकांमध्ये ज्यावेळेस तुम्ही जात असाल आणि धम्माचे तरंग त्यांच्यात जर पोहोचवत असाल तर ती खऱ्या अर्थाने होते जीवन जगण्याची सुरुवात. आणि आम्ही सर्रासपणे या गोष्टीची चर्चा करतो. माझं एक मत असं आहे, मी हळूहळू माझ्यात एवढा बदल करत आलो. मला काही गोष्टी आहेत ना, मी काही गोष्टीवर बोलतच नाही आहे. एक तर पहिली गोष्ट अशी आहे की काय लोक म्हणतात हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. मी त्याच्यावर काहीच बोलत नाही. बरं ठीक आहे, चुकीचं आहे तर चुकीचं आहे, बरोबर आहे. काय लोक समजावून सांगतात मला की नाही भतीजी असं आहे, नाही ते तसं आहे. ठीक आहे, आहेत ना, आहेत. काही लोक सांगतात हे बघा ना किती लोक, कधी लोक हे करतात, हे सांगतात अमुक हे असं करतायत, तमुक करतायत. बऱ्याचशा लोकांनी अशा प्रकारच्या कंप्लेंट केली की नवीन होत आहे, नवीन उत्पन्न होत आहे, ते होत आहे, असं होत आहे. मी विचार केला की नवीन उत्पन्न होत आहे याच्यात तर असं काही फारसा बदल झालेला दिसत नाही. उत्पन्न होत आहे तर नष्ट होतच आहे ना. पण याच्यात व्याकुळ होण्याची काय आवश्यकता आहे. एक उदाहरण म्हणून मगाशी सांगितलं की गुणाबाबाचा पंथ अधिक झपाट्याने येत आहे तर त्याच्या व्याकुळ होण्याची काय गरज आहे. ह्या तर सगळ्याच गोष्टी आहेत ना. एक त्याच्यापेक्षा अधिक तुमच्या जीवनाच्या संबंधित असणारं एक उदाहरण आपण बघू. जर तुम्ही लहान लेकरू असताना किंवा आई पोटात बाळ वाढत आहे त्याच वेळेत जर संस्कारहीन असेल, त्याच वेळेत जर ती या देवाला जाय, त्या देवाला जाय, असं कर तसं कर असेल, ते जर लेकरू निर्माण झालं तर तुम्ही कसं काय त्याला अडवणार. मोठं झाल्यानंतर तुम्ही सामाजिक परिस्थितीमध्ये आल्यानंतर तुम्हाला लोक म्हणतील नाही तुम्ही बौद्ध आहात, पण तुम्ही जर इतर ठिकाणी तुमचं लेकरू जर जात असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लाज वाटणार आहे ना. आणि मग त्या लेकरांना तुम्ही आवर काय घालणार आहात. बिलकुल आवर घालू शकत नाही. कारण आवर घालायचा त्यावेळेस होता
त्यावेळेस आपण स्वतःवर आवर घालला नाही आणि आता आवराच्या पलीकडे झालं तर आता त्याला आवर घालण्याच्यासाठी फक्त आणि फक्त व्यर्थ बळबळ करत आहोत आपण. त्यातलाच हा प्रकार आहे की हे जे काही नव्याने उत्पन्न होत आहे ना, हे उत्पन्न होत आहे यांच्या माता पित्यांनी तशा प्रकारचे गुण त्यांच्यात धारण केल्या गेले, त्यामुळे ते तर बुद्ध शासनात रथ होऊच शकत नाहीत. आणि तुमच्याकडे एवढा पावर नाही की त्यांना तुम्ही जिंकू शकाल. म्हणून राहिला एक प्रश्न असा आहे की ते भिक्षूंच्या संपर्कात येऊ शकत नाही, कारण त्यांना माहित आहे भिक्षूचा मार्ग वेगळा आहे आणि त्यांचा मार्ग वेगळा आहे. पहिली एक महत्वाची गोष्ट आहे की ते शरीराला संपवण्यासाठी नशापान करतात, त्यामुळे भिक्षूंचा आणि त्यांचा जराही संबंध येऊ शकत नाही, कारण तरंगाशी तरंग हे जोडल्या जात नाही, त्याचा स्फोट होण्याची शक्यता होतो, म्हणून ते लोक काही संपर्कात येत नाहीत. आणि आले सुद्धा एक जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो की खडके टाकळी म्हणून आहे, माहित आहे ना, तिथे एक भंतीजी होते, माहित आहे का? त्यांच्याबद्दल बऱ्याचशा चर्चा ऐकल्या लोकांनी, पाहिलं पण, म्हणजे त्याच्यावर असं वाईट बोलण्याची काही गरज नाही. म्हणजे ते खुरपायला जात होते, शेतात खुरपायला जात होते, काम करत होते ते, बरोबर ना. ते गुना बाबाचे भक्त होते, माहित आहे का कोणाला? इथे नानखेडला गुना बाबा बसवला होता, बरोबर ना. ते तिथून इथं पायदल आलात, आल्यानंतर इथं बसला माझ्याकडे एक लाल कुत्रा होता, त्याचं नाव राजा होतं. ते लाल कुत्रा त्याच्या अंगावर सारखं धावत होते, म्हणजे पकडत होतं त्याला. मी विचार करत होतो की कोणी भिक्षू म्हणजे अज्ञानी जिल्ह्यातला नाही, बाहेर जिल्ह्यातला भिक्षू जरी आला तरी हा कुत्रा त्या भिक्षूच्या पाया पडतो, याला का असं, याच्या अंगावर चिवर आहे, याच्या का असं करत आहे तो. मी त्यांना डायरेक्ट म्हटलं, का तुम्ही भिक्षू नाहीत? नाही म्हटलं, अंगावर तो चिवर आहे. म्हटलं, कुत्रा तुम्हाला धावतोय तुमच्या अंगावर, पकडण्याचं काम करते, तुम्ही म्हटलं काहीतरी चुका केल्यात. म्हटलं तुम्ही आला कुठं? नाही म्हटलं इथं गुन्हा बाबत. अरे म्हटलं गलत काम करतायस, गलत काम करतायस. तरंगाशी मेळ आहे ना, तरंगाशी मेळ आहे, आणि हा तरंगाशी मेळ असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तशा होतात. म्हणजे ज्या तरंगामध्ये तुम्ही जसं वावराल तसे प्राणी सुद्धा बनतात. बुद्ध शासनातलं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बुद्ध शासन तेच म्हणताय, सभ्य संखारा अनिच्छाती, हे जे महत्वाचं आहे. आणि बुद्ध ते म्हणतात, बुद्ध ते शिका, सभ्य चक्रवालेसु, हे सगळे प्राणी सुद्धा तेच आहेत. हे सगळे चक्रवाल जे प्राणी आहेत ते बुद्ध शासनामध्ये रथ होतील, किंवा त्या रथ होणारच्या तशा प्रकारचे त्याला जे काय ट्विनअप केला जाईल, ते तरंग तिला जोडल्या जातील, ते तरंग महत्वाचे आहेत. इथं त्या अधिक सांगितल्या जाते, सर्व प्राणी दुःखातून मुक्त हो, सभ्य सत्ता सुखी होंतु, सभ्य होंतु चकिम. ज्या तरंगामध्ये जे जे प्राणी असतील ते प्राणी बुद्ध शासनामध्ये आल्यानंतर तसे शांत होणार आहेत. याला काही सांगण्याची गरज नाही, याला काही असे करण्याची गरज नाही. ते आल्यानंतर तशाच प्रकारची सुरुवात होते. इथं कुठलेही हिस्र पशु जरी आले तरी त्या या तरंगामध्ये तसे होतील, आणि जिथले जे तरंग असतील त्या तरंगामध्ये तसे प्राणी होणार आहेत. एक उदाहरण म्हणून सांगतो मी. एक माणूस एवढा भांडखोर होता, त्याच्या घरी एक बैलजोडी होती, बैलजोडी. ते बैल सुद्धा विनाकारण ते कोणालाही मारत होते. अरे म्हटलं हे काय प्रकार आहे. आणि त्यांनी कंप्लेंट केल्या ते की बा हे असं कसं, बैलात कसं काय काय काय. बरं एक तसं झालं, त्याला विचारलं की ज्याच्याकडून त्यांनी गेली ते म्हणले माझे बैल तर चांगले होते, मग आता झाले कसे. याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरातलं वातावरण, तुमच्या मानवाचं वातावरण जे आहे त्या वातावरणाशी संबंधित असणारा महत्वाचा भाग आहे. तुम्ही माणसाचे, म्हणजे बुद्ध शासनामध्ये वातावरणाला, तरंगाला किती महत्व दिलं, हे सगळं जे होते हे मनातून उत्पन्न होते, आणि मनातल्याच विचारधारेला आपण अनुसरलं पाहिजे. तुम्ही मांडता काय याच्यावर काही महत्व नाही, तुम्ही मांडत असताना अंतकरण तुमचं कसं आहे त्याच्यावर महत्वाचं आहे. विरोध करायची गरज नाही आहे, आणि वाढत असेल त्याला थांबवायसाठी तशा प्रकारची तुमची आचरण पद्धती तुम्ही बदलली पाहिजे. तुमच्यात बदल केला एक तर सगळ्यात महत्वाचं आहे. काय काय लोक एवढे चिडून उठतात ना, काही लोक माझ्याकडे आले, ते माझ्याकडे म्हणे, तो आला एक मागणारा, ते त्याला शिव्या घालून, अरे तू करत काय,
करतं काय तू तू तुझ्यातला विकृतीपणा दाखवताय ना. तुला द्यायचं नाही तर नको, सांग ना त्याला की नाही द्यायचं मला, संपला विषय. तू जर माझं जमत नाही सगळा विषय, पण शिव्या घालून कशाला काय करायचं, गरज नाही आहे. आम्हाला एखाद्याला विरोध करायचा असेल तर तो विरोध कसा असला पाहिजे, तर त्या विरोधाशी संबंधित असणारा. कारण बुद्ध शासन हे महत्वाचं आहे. जर तुम्ही श्रमण संस्कृती जर टिकवण्याचं काम करत असाल तर त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा बुद्धांनी शिकवलेलं जे तत्व आहे ते तसंच्या तसं अंगीकारलं पाहिजेत. आणि जर तुम्ही तसं अंगीकारलं तर तुमचा परिणाम होणार. तुमच्या लाख लोक विरोधात गेले तरी हरकत नाही, तुम्ही त्या मार्गावर तटस्थ आहात. आज नाही तर उद्या हा परिणाम होतो. आणि बुद्ध म्हणतात त्याचा प्रादुर्भाव फक्त आणि फक्त 7 दिवसांपर्यंत होतो. 7व्या 8व्या दिवशी त्याचा काही परिणाम होत नाही. मग त्याचा परिणाम होत आहे का नाही, त्याच्यासाठी तो व्याकुळपणाची होण्याची गरजच नाही ना. ज्यावेळेस श्रमण संस्कृतीचा भाग येतो आणि तिथून जे श्रमण संस्कृती होते, मला बुद्धाचं अनुशासन या ठिकाणी निर्माण करायचं आहे, तर मला बुद्ध शासन निर्माण करायचं असेल तर त्या ठिकाणी श्रमण संस्कृती रुजवणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून भगवान अनंत सम्यक संबुद्ध म्हणतात की पहिल्यांदा तुम्ही मनुष्याचं जीवन कसं सुखी होईल यासाठी पहिल्यांदा तुम्हाला जाणीवपूर्वक गोल करा. जाणीवपूर्वक तुमचं टार्गेट काय आहे, तर तुमचं टार्गेट आहे की मी स्वतः वैयक्तिक सुखी बनलो पाहिजे. आपला तसा विचार नाही आहे. आपला विचार कसा आहे, पहिल्यांदा जर नवरा त्रस्त असेल तर तो म्हणते बायको चांगली सुखी झाली पाहिजे. बायको जर बिचारी दुखी असेल, नवऱ्यामुळे जर दुखी असेल तर बायको पहिल्यांदा म्हणते की माझा नवरा सुखी झाला पाहिजे. कोणी कोणाच्या सुखाच्या वाटाकरी होत नाही आहे. सुख स्वतः निर्माण करावं लागेल, त्यासाठी आपल्याला ते प्रयत्न करावे लागतील. म्हणून नवरा बायको ह्या सगळ्या गोष्टी जरी असतील, पण याच्यातून पहिल्यांदा आपण अंतर्मनाची सुरुवात करत असताना पहिल्यांदा मी सुखी झालो पाहिजे, तरच माझ्या बायकोवर परिणाम होईल आणि माझ्या नवऱ्यावर परिणाम होईल. सुरुवात तर तुम्हाला करावं लागेल ना. लाख तुम्ही झोपेतून उठल्याबरोबर सुरुवात बोलता, काय काय लोक तू सुखी हो, तू सुखी हो, तू सुखी हो. अरे राजा सुखी हो, तूच नाही ना सुखी, त्याचा परिणाम दुसऱ्यावर काय होणार आहे. सुखी बनण्यासाठी तर अंतर्मन पहिल्यांदा सुकून गेलं पाहिजेत ना. मग सकाळी उठल्याबरोबर तुम्ही सुखी व्हा असं म्हणत असताना ही सवय चांगली आहे नाही असं नाही आहे. इतरांपेक्षा तर सवय चांगली आहे. नाही झोपेतून उठल्याबरोबर सुखी होय म्हणणं तर चांगलं आहे, म्हणणं चांगलं आहे, परिणाम होत नाही. परिणाम होतो त्यावेळेस गैराई मनाचा अभ्यास करत असताना त्यासाठी आपण सुरुवात करणं गरजेचं आहे की सुखी बनायचं असेल तर काय. तर म्हणून दुनिया एका इकडे झाली तरी हरकत नाही, मला मात्र बुद्ध शासनामध्ये रत राहायचं आहे. त्या ठिकाणी कुठल्याच तत्वाचं आचरण माझ्याकडून बिघडणार नाही याची खबरदारी मी घेतो आणि माझा मार्ग मी सरळ मार्गी जाण्याचं काम करतो. कारण बुद्धाने शिकवलेलं तेच ज्ञान माझ्या हिताचं आहे. इतर लोक तर बिचारे बिघडलेले लोक आहेत, त्यांना काय करत नाही. इतर लोक तर त्या मार्गाची सुरुवातच आहेत, ते त्या मार्गाने चालण्याचं काम करतात. त्यांच्या मार्गाचं मार्गक्रम सुखात आहे त्याबद्दल काही नाही, पण अंतिम टप्पा ज्यावेळेस येतो त्यावेळेस मात्र दुःखाला पर्वा राहत नाही. एवढं भयानक दुःख असते की त्या दुःखाची सीमा तुटलेली असते, असहाय्य होते. आणि मग रिटर्न होणारे लोक सुद्धा पाहिलेले आहेत. रिटर्न येणारे लोक आहेत, या प्रवाहात गेले काय बाबा तिथं काही मिळत नाही, चला रिटर्न घ्या. काय लोकांनी तर या मार्गात येत असताना, एक जाणीवपूर्वक सांगतो, या मार्गात येत असताना तरुण पोरांनी जवळजवळ 35-40च्या वयातल्या मुलांनी जाणीवपूर्वक सुसाईड करून घेतलं. बुद्धाच्या मार्गात तर सुसाईडचा विचारच येत नाही ना हो. बुद्धाच्या शासनात कधी येणार आहे. आज त्या 5-7 वर्ष झाले. पुन्हा तीच गोष्ट सांगतो की तामशीतला एक माणूस होता, गुणाबाबाचं ठाणं मांडलं, दारू प्यायला लागला, वयाचे 40 वर्ष पूर्ण गाठले नाहीत, सुसाईड करून घेतलं. जे बुद्धाच्या मार्गाने जात असताना ते स्वतःची आत्महत्या कशी करणार आहेत. बुद्ध तर त्याच्या पलीकडे नेऊन सोडतात ना. बुद्ध त्या मार्गाच्या पलीकडे तुमच्या चित्तामध्ये बिलकुल सुसाईडचे विचार येणारच नाही आहेत. आणि सुसाईडचे विचार येत नाही त्यासाठी तुम्ही काय केलं, तर तुम्ही त्या मार्गाने, म्हणजेच याचा अर्थ आहे कायाची शुद्धता आहे, वाणीची शुद्धता आहे आणि मनाची शुद्धता आहे. मनाची शुद्धता या दोन्ही
काया आणि वाचेच्या पेक्षा श्रेष्ठ आहे. मनाची शुद्धता खूप महत्वाची आहे. आणि मग मनाची शुद्धता असेल तर आम्ही पंचशिलाचं पालन करतो. अधिक चांगल्या गहिराईने पंचशिलाचं पालन झालं पाहिजे. मी हत्या करत तर नाहीच नाही, पण हत्या करत नाही असा विचार सुद्धा मनात आला नाही पाहिजेत. मी हत्या करत नाही हा विचार पण गौण होतो. नंतर हाच विचार होतो, अरे एखादा प्राणी असला की डायरेक्ट चित्तातून येते, तुझं मंगल हो, तुझं भलं हो, तुझं कल्याण. हत्यात विचार पण येत नाही. हे बुद्ध शासन शिकवते, दुसरं नाही शिकवत कोणी. हे बुद्धाने शिकवलेलं आहे, दुसऱ्याने कोणी शिकवलेलं नाही. आणि म्हणून आपण काय करतो तर त्याचा विचार आपण केला पाहिजे की मला सुखाने जीवन जगायचं असेल तर सुखाने जीवन जगण्यासाठी मी काय प्रयत्न करते याची सुरुवात खऱ्या अर्थाने आहे. आणि हा तो फाल्गुन पौर्णिमेचा कार्यक्रम सुरुवात होतो. श्रमण संस्कृतीचे धागेदोरे इथून सुरुवात होतात. आणि नाहीतरी बघितलं आपण सगळे इकडे बघितलं की बुद्धाला अनेक लोकांनी टॉर्चर केलं, बुद्धाला अनेक लोकांनी डॉमिनेट केलं, बुद्धाला अनेक लोकांनी बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यात सुद्धा आपण काही लोक बुद्धाला पुन्हा बंदिस्त करण्याच्या तयारीत आहोत. हे तेवढं सत्य आहे. काय बुद्धाला बंदिस्त करतो तर एक मला असं म्हणायचं आहे की काही लोक जाणीवपूर्वक या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करतात. आम्ही बौद्ध आहोत, बरं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, आम्ही बौद्ध आहोत. समजा आजच्या दिवशी एखादा कलर फेकणाराला माहित नाही तो बौद्ध आहे, तो जर आला आपण डायरेक्ट म्हणतो आम्ही बौद्ध आहोत, मार नाही. अरे त्याच्या मनपटलावर काय परिणाम होईल त्याला माहित नाही ना. पण तुमच्या मनपटलावर परिणाम झाला ना तिरस्काराचा, त्याला सांगा हे विकृती आहे रे, बुद्ध शासनाला हे खोलण्यासाठी आहे. मला माहित आहे तो अंगावर टाकेल, हरकत नाही, सगळ्या गोष्टी आहेत, हे करण्याचं काम आहे. गुरुजीने एक उदाहरण खूप चांगल्या प्रकारचं दिलं की जे मौलवी लोकांचं आहे, मोहम्मद पैगंबराचं उदाहरण आहे की त्याने सांगितलं. गुरुजी म्हणतात की एक म्हातारी वरती बसली आणि ज्यावेळेस अल्लाह मिया ज्यावेळेस मस्जिदमध्ये जात होता नमाजसाठी तर ते बाई जाणीवपूर्वक त्या मौलानाच्या त्या मोहम्मदाच्या अंगावर कचरा टाकत होती. एकदा झालं, दोनदा, सतत तिचा तोच भाग. 5 वेळा नमाजाला गेलं तर 5 वेळा टाकायची. तिला मजा येत होती, आणि तो भाग हे केला. पुन्हा एकदा असा एक दिवस आला की तिनं कचरा टाकता टाकता तिनं हा विचार केला की मी एवढा कचरा टाकते, याला जराही राग येत नाही, म्हणून तिनं कचरा टाकणं बंद केलं. आणि संयोग असा झाला, तिने कचऱ्या टाकण्याची वेळ आणि याची मस्जिद जाण्याची वेळ त्यावेळेस तिनं कचरा टाकला नाही. आणि त्या अगोदर मोहम्मद पैगंबरांच्या शरीरातून अगदी शरीर फुलंकित झालं, प्रफुल्लित होतं, तरंगित झालं, रोमांच टाईट झाले. अरे आता अंगावर माझ्या कचरा पडणार या भावनेतून ते एकदम डोलत पोलत झालं. कचरा बघितलं तर बाहेर तिच्या दारातून जात असताना, तिच्या त्या बिल्डिंग मधून जात असताना बघितलं अंगावर एकही कचरा झाला नाही. मस्जिद मध्ये ज्यावेळेस नमाजाला गेले त्यावेळेस नमाज नाही पडले ते जास्त. नमाज पडता पडता त्यांना चिंता आली की जे टाकणारी होती मेली का काय, तिचं काय झालं काय तिचं, तो भाग आहे ना. आणि तिथून येताना घाईघाईनं आलेत आणि आल्यानंतर तिने विचारलं खैरत तो है ना भाई, बुड्ढी माय खैरत तो है ना तेरी. अरे काय विचारलं. आणि ती त्यानंतर एवढ्या भावनेनं सांगते, अरे तू कसा आहेस रे, तुला तर राग येत नाही. राग करणे कोणाचा मार्ग आहे, द्वेष करणे कोणाचा मार्ग आहे, मोह करणे कोणाचा मार्ग आहे, अज्ञानी लोकांचा आहे ना. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बदलवल्या. आज रोजी सुद्धा तेच अवस्था आहे की सगळ्यात माझ्या अंगावर कलर टाके किंवा काय, मला त्याला बदलायचं आहे, त्यासाठी मी काय केलं पाहिजे. तुम्ही बदललात म्हणजे जग बदलेल. आणि जग बदलायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा बदलणं पहिलं कर्तव्य आहे. त्यासाठी तुम्ही सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि तोच महत्वाचा भाग आहे. या बुद्धाच्या शासनाला एवढं काही विकृती करून टाकलं या लोकांनी. मुख्यतः याच्यात जो काही आज विचार येतो तो केवळ फक्त आणि फक्त ब्राह्मण, तो स्त्री असो का पुरुष असो, बरं तुम्ही बारकाईनं अभ्यास करा, स्त्री असो की पुरुष असो, ज्या ज्या चळवळीमध्ये, कुठल्याही चळवळीमध्ये त्या व्यक्तीला स्थान आलं, समजून चाला चळवळ बंद पडलीच. सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे सत्य आहे, मी सांगतो म्हणून नाही.
बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा याच्यावर जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित सांगितलं आणि वामन गोडबोलेला सांगितलं की सांग जनतेला की या चळवळीला जर सुरक्षित ठेवायचं असेल तर हे विकृती बंद कर. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून म्हणतो की कोण कितीचा आहे. आणि एक आहे की मी कालच एक पोस्ट वाचली पेरियर रामास्वामींची, खूप चांगल्या प्रकारचं सांगितलं. ज्या वेळेस ब्राह्मण समाजाची व्यक्ती, स्त्री असो का पुरुष असो, व्यक्ती म्हटल्यानंतर सगळं समजून जातो मी. ज्या वेळेस ब्राह्मण समाजाची व्यक्ती तुमच्याशी चांगलं गोड बोलायला लागली, समजून चाला, धोक्याची घंटा आहे. असं मी नाही म्हणत. असं कोण म्हणते? पेरियर स्वामी म्हणतात की ज्यांनी खूप महत्वाची चळवळ तिथं उभी केलेली आहे. आणि बुद्धाला सुद्धा त्याच लोकांनी संपवलं. हे जी विकृती केली ना, हे जे काय दर पौर्णिमेला जे काय रंगवल्या गेले ना, हे दर पौर्णिमेमध्ये काय काय लोकांनी विकृती निर्माण करण्याचा हा सण केला, तो सण केला, विकृती केली, हे जे केलं ना, याला कारणीभूत फक्त तिथे. आणि कारण बुद्ध एवढी प्रखरशाली व्यक्ती उभी राहिलेली आहे, म्हणजे त्याला आपण दुसऱ्या भाषेत म्हणू, एवढी हे बुद्ध शक्ती प्रबल आहे की असे लाखो नाही करोडो ब्राह्मण जरी उभे राहिलेत तरी सुद्धा ती शक्ती डगबगत नाही. पण या शक्तीला बर्बाद करण्यासाठी त्यांनी युक्ती लढवली. आणि मग ते लिखाणाच्या माध्यमातून असेल किंवा विकृतीच्या माध्यमातून असेल किंवा बोलण्याच्या माध्यमातून असेल किंवा नाना तऱ्हेच्या त्या माध्यमातून असेल, त्या बुद्धाला विकृती करण्याचं काम केलं. आणि बुद्ध हयातीत असताना बुद्धाला कोणीच काही करू शकत नाही. पण बुद्ध निघून गेल्यानंतर काही काळानंतर, 1000-1500 वर्षाच्या नंतर बुद्ध निघून गेल्यानंतर जर बुद्धाला पहिल्यांदा डॉमिनेट केलं गेलं असेल तर त्या एका गोष्टीमुळे केलं. आणि ती गोष्ट म्हणजे फक्त आणि फक्त बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर तर डायरेक्ट पहिल्याच प्रतिज्ञेमध्ये सांगतात, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही आणि त्यांची पूजा. इथं तुम्ही अकोल्यात बाबासाहेबांचा परशुरामाचा फोटो एकत्र पाहिला. विकृती केली ना. तुम्हाला आठवते नाही आठवत मला माहित नाही, पण मी त्याचा पूर्ण विचार केलेला आहे. त्या गोष्टीचा बोलता येत नाही काही गोष्टी. परशुरामाचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा एकत्र फोटो जयंतीच्या निमित्तानं. कुठे चाललो कुठे आपण? हे हळूहळू स्लो पाहिजे आहे ना. आणि मग याला जर थांबवायचं असेल तर काय, म्हणून म्हणलं मगाशी तेच बोलत होतो मी की 1000 लोक तुमच्या विरोधात गेले तरी काय कामाचं नाही. तुम्ही तुमच्या मार्गाने, सरळ मार्गाने, बुद्ध त्या शासन तेच सांगतात. भिक्षूंना सुद्धा बुद्धाने तेच सांगितलं की तुम्ही संख्यात्मक वाढू नका किंवा तुम्ही जास्त गर्दीत जाण्याची गरज नाही. एक नाही, तुम्ही एकटा राहिला तरी चालेल, कारण अज्ञानी लोकांमध्ये तुमची भरती होता कामा नये. आणि तोच एक महत्वाचा आहे. म्हणजे मीच लय सुज्ञान आहो हा विचार सुद्धा नंतरच्या काळात बंद होईल. पण त्यासाठी आपण एकटा मार्गक्रम करण्यासाठी आपण सक्षम राहिलो पाहिजे. मी माझ्या शिलाला कुठल्याच प्रकारचा, अगदी त्याला कुठल्याच प्रकारचं मलिनता होणार नाही याच्यासाठी मी खबरदारी घेतो आणि तशा प्रकारची सुरुवात करतो. हे ज्या वेळेस आपल्याला कळेल ना, त्याच वेळेस बुद्ध शासनाची खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली असेल आणि तुमच्याकडे लोक चांगल्या दृष्टीने पाहणारे असणार आहेत. ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून बुद्ध शासन हे जे होते तर विकृती करणारे लोक आहेत. तर काय केलं तर इथं विष्णूचा अवतार बुद्धाला घडून टाकला आणि तिथून सुरुवात करून दिली. एक महत्वाचं आहे, तुम्ही जर अभ्यास करत असाल तर ती एक महत्वाची आहे, ज्या वेळेस बीजेपीचं सरकार आलं त्यावेळेस बुद्धाला पहिल्यांदा बदनाम करण्याचं काम केलं गेलेलं आहे. सुरुवातीला ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाला त्यावेळेस त्यांनी अणुचाचण्या केल्यात, माहित आहे, आणि बुद्ध असला नाव दिलं, त्याला पोखरण केलं त्यांनी. हे काय आहे ते आहेत. आता हे का केला जाते किंवा हे का होते हे जाणलं पाहिजे. याची सुरुवात केली पाहिजे आपण. मला जर बुद्ध पुन्हा इथंच खंबीरपणे रोयाचं असेल तर ही सगळी नैतिक जबाबदारी महत्वाची आहे. आणि शेवटच्या टर्म मध्ये येत असताना मी जाणीवपूर्वक सांगतो की बुद्धाला जसं
1000 वर्ष लागले संपवण्यासाठी, तरी बुद्ध संपले नाहीत. त्या बुद्धांपेक्षा आताचे बाबासाहेब आंबेडकर संपवण्यासाठी बिलकुल त्यांना सहन होत नाही. आताच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना संपवण्यासाठी वाटेल ते प्रयोग करण्याचा सुरुवात केल्या जातात, शब्द बोलल्या जातात आणि पुन्हा माघार केल्या जातात. याचा अर्थ एक आहे की हे सगळे राजकीय माध्यमातून होत असताना पॉलिटिकल लोक त्याच्यावर आवाज उठवत नाही. हाही तेवढाच त्यांचा दोष आहे. हे सगळ्या विकृती होतात. काल परवाच्या याच्या कार्यक्रमात जर बघितलं तुम्ही, तर याला जे जळगावला जे मोठं मॅटर झालं, काय केलं की ज्याला बाबासाहेब माहिती, पण बाबासाहेबांच्या नावावर काही करायचंय. 26 जानेवारीचा जो काही कार्यक्रम त्याने केला, बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही त्या महाजननं, आणि नको त्या ह्या सगळ्या गोष्टी केल्या. सगळे बोंबलतात, सगळे लोक सांगतात की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, सगळ्या गोष्टी केल्या. तो नावही घेत नाही आणि नको त्या लोकांचे नाव घेतो. आणि हे जे होतात ना, त्याच्यावर विरुद्ध ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्या संबंधी काय केल्या जाते, तर हे काय, कारण तेवढ्या लोकांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रखरपणे आवाज उठत नाहीये. आणि जोपर्यंत तो आवाज उठत नाही तोपर्यंत जीवन सुरक्षित नाहीये. यासाठी आपण सुरुवात करणं गरजेचं आहे. त्याच्याही पलीकडे तुम्हाला सांगतो, हे तुमच्या डोक्यावरून गेलेलं आहे मला माहित आहे, पण माझ्या पूर्ण डोक्यात एक आहे की एका बामणाने सुद्धा, पुण्याच्या बामणाने सुद्धा जाणीवपूर्वक मांडलं होतं. सोलापूरकर म्हणून आहे, त्यांनी मांडलं. त्याचं आठवते की नाही मला माहित नाही तुम्हाला, सोलापूरकर म्हणून. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधी काय बोलला माहित आहे तो? बाबासाहेब आंबेडकर सुद्धा ब्राह्मण आहेत. हे जाणीवपूर्वक मांडलं त्यांनी. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर संपवण्यासाठी विचार टाकून दिला, संपलं. त्या विचारावर कळलं. म्हणजे तुम्हाला जर बाबासाहेब तुमचे आहेत असं वाटत असेल, तर मग त्या बाबासाहेबाला तुम्हाला पुन्हा उठून उभं करावं लागणार आहे. आणि त्या बाबासाहेबाला उठून उभं करायचं असेल तर काय करावं लागेल? मग त्या बाबासाहेबाला उठून उभं करायचं असेल तर 1956 मधले बाबासाहेब आंबेडकर आम्हाला प्रखर्षाने उभे करावं लागतील. आणि 1956 मधले बाबासाहेब आंबेडकर जर आम्हाला खंबीरपणे उभे करावं लागत असतील, तर त्यासाठी बाबांनी ज्या पहिल्यांदा प्रतिज्ञा दिल्या, त्या पहिल्या प्रतिज्ञेचं पूर्ण पालन करण्यासाठी आम्ही सक्षम राहिलो पाहिजे. तरच श्रमण संस्कृती जिवंत राहील. श्रमण संस्कृती टिकवायची असेल तर त्यासाठी तुमच्याकडे कोण येते मला याच्याशी घेणं देणं नाही आहे. म्हणून म्हणतो, हा जो काही विरोध आपला चाललाय हा विरोध नाही आहे, हे विकृती निर्माण करण्याचं काम आहे. त्यामुळे हे विकृती तेवढंच आहे. एक महत्वाचं आहे की नाली गटार जे आहे ना, ती गटार आहे, त्या गटारीला अधिक जर घाण करायचं असेल तर त्यातलं पाणी उपसू नका. तुम्ही त्यातलं पाणी उपसू नका, ते गटारच राहणार. पण ज्यावेळेस तुम्ही नाली साफ करायला, म्हणजे जिथून सुरुवात होते तिथून ज्यावेळेस जर नालीतला कचरा काढायला सुरुवात केला, तर गटारीचा बिलकुल वास येणार नाही, दुर्गंधी येणार नाही, ती साफ राहील. आणि तिथलं सगळं मलमलीन सगळं दूर निघून जाण्याचं काम केलंय. ही ती शुद्धता तुम्हाला ठेवावं लागेल. त्यासाठीच तर हे श्रमण संस्कृती टिकवावं लागेल ना. म्हणून हे जे काय कलर किंवा ह्या ज्या काही गोष्टी होतात, बोंबाबोंब ठोकल्या जाते, हे सगळे केल्या जाते. मी तर काल एक नवीनच प्रकार वानखडे साहेबांकडून ऐकला. ते म्हणले होळी तर आहे पण होळ्या आहे असं काहीतरी आहे म्हणे. अरे मी म्हटलं हे तर नवीनच काहीतरी आहे. म्हणजे होळी पेटवतात एवढं मला माहित आहे, होळी आहे म्हणून, पण होळ्या आहे. अरे म्हणजे नेमकं काय आहे? आता जर असा जर होळी आणि होळ्या हा जर हे केला तर डायरेक्ट स्त्रीलिंग आणि पुरुषलिंग आले दोन्ही गोष्टी. म्हणजे स्त्री आणि पुरुष आलेत ना, मग हे जर दोघं येतील तर म्हणजे आता कुठेतरी इतिहासाला अधिक खोलवर आपण शोधण्याचं काम सुरू करतो. केलं पाहिजे ना. हे सगळ्या विकृती आहे, सगळ्या विकृती आहेत. आणि या विकृतीला दूर करण्यासाठीच आपण आहे. म्हणून ज्या म्हणतोय हे जे काम होते ना, हे कोण काम आहे? तर एक आहे की सुरुवात एकापासून, दोनापासून, 10 पासून, 50, 100 लोकांपासून होईल. करावं लागेल तेवढ्या लोकांपासून. माझ्या एकट्यापासून सुरुवात झाली, मी अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करणार आहे. माझं एक पहिलं आहे, मी जाणीवपूर्वक आजच्या दिवशी सांगतो की माझं एक आहे की ते माझ्या जीवनाची सुरुवात मी करणं गरजेचं आहे. आणि माझ्या जीवनाची सुरुवात करायची असेल तर मी ते काय करणार, तर त्याची सुरुवात आजपासून आहे. लोकांना दोष देणं कमी करा. तो काय करते त्याला काही नाही, मी काय चांगलं त्याच्या समोर टाकतो हे सुरुवात करा. आणि तेच महत्वाचं आहे आणि त्यासाठीच आपण सुरुवात करणार आहे. म्हणून एक आहे की
तुमच्यासाठी जाणीवपूर्वक सांगतो, सगळ्यांना विरोध होते. जो जो चळवळीत आहे त्या सगळ्यांना हे सगळं दुःख सहन करावं लागणार आहे. चळवळीत आहे म्हणून. चळवळीच्या जर चळवळीतच नसाल तर दुःख कसं असणार आहे? बिलकुल नाही आहे. आणि त्यालाच आहे. म्हणून पुन्हा हे जर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सुरुवात करावं लागेल. म्हणून बुद्ध शासन जर जिवंत ठेवायचं असेल तर जसं श्रमण संस्कृती आपण श्रामणेरापासून सुरुवात केली, म्हणजे पहिला बुद्ध शासनातला जो श्रामणेर होता तो राहुल श्रामणेर होता, तशाच प्रकारचे आपण गेल्या 2-3 वर्षांपासून बुद्धभूमीला सुद्धा आपण श्रामणेर संस्कृती निर्माण करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि ते असते बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमाचं समापन. बरोबर. आणि मग आताही सुद्धा ते आहे. आजही सुद्धा आपण तेच करणार आहोत. आपला जो श्रमण संस्कृतीचा आहे आणि विशेष म्हणजे दर पहिल्या वेळेस जे सुरुवात केली त्याच्यानंतर जे सुरुवात अधिक चांगलं होत आहे, अधिक चांगलं होत आहे, अधिक चांगलंच आहे. मी विचार करत आहे मला चांगलं लोकांपर्यंत काय करता येईल. गेल्या वेळेस शिक्षक लोकही बसले होते, काही पोलीस लोक होते, काही विद्यार्थी असे होते की म्हणजे नीट पर्यंत गेले काही विद्यार्थी असे होते. 10 दिवसांचा 11 दिवसांचा हा कार्य. सगळे इकडे 10 दिवसांचं शिबिर सुरू राहते. आपल्या इकडे 10 दिवसांत नाही, आपल्याकडे 12 दिवसाचं शिबिर सुरू राहते. इथून आहे. आणि या वेळेस सुद्धा आपण एप्रिलच्या, आता हा मार्च महिना एंडिंग होणारच आहे, हँडबिल अजून छापले नाही आपण, ते हँडबिल लवकरात लवकर येणार आहे तुमच्याकडे. मला त्या फार अडचणी झालेल्या होत्या, त्या अडचणी दूर झाल्यात. मी तर खऱ्या अर्थाने अकोला जिल्ह्यात त्या लोकांचं खूप धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या अडचणी दूर करून टाकल्यात. कारण मार्ग मोकळा झाला ना सगळ्या गोष्टींचा. हा एक महत्वाचा भाग आहे. आणि मग त्या अडचणी आता काय करता येईल तर आपल्याला इथं तेवढ्याच प्रामुख्याने श्रामणेर शिबिर या ठिकाणी न्या. माझा एक विचार होता की बऱ्याचशा महिलांचं एक महत्वाचं सांगणं होतं की भंतेजी आम्ही काय बुद्ध शासनात कमी पडतो का, तर श्रामणेरी संघ सुद्धा तुम्ही स्थापित करा. तर मला अजून सुद्धा ती अडचण वाटत आहे माझ्याकडे. मग मला बरेचसे रेफरन्स दिले. माझ्या जवळचे लोक मला सांगतात की नाही, विशेषतः म्हणजे ज्योतिताई वानखडेंचा खूप मोठा आग्रह होता ताईंचा. काय त्या म्हणत होत्या की तुम्ही मग महिलांना का असं करता, तुम्ही महिलांचं शिबिर काढा. त्यांना सांगितलं, ते म्हणले मग भरतपूरला तर ओपन जागेमध्ये सगळ्या ते टॉयलेट बाथरूम करतात आणि मग बाकीच्या ठिकाणी तसे व्यवस्था, आपल्याकडे तर त्याच्यापेक्षा खूप चांगली आहे. मला अजूनही सुद्धा महिलांच्या बाबतीत तेवढं सुरक्षित वातावरण वाटत नाहीये. बुद्धभूमीला तेवढं सुरक्षित वातावरण नाही. मी हे जे करेल ना तर महिला याच्यानंतर जे असतील ना तर पुरुषांना आपण श्रामणेर संघ बंदच करणार आहोत पुढच्या या दृष्टिकोनातून. पण या वेळेस पहिल्यांदा पुरुषांचं शिबिर घ्यायचं आहे. ज्या वेळेस सुविधा होतील आणि सुविधा होण्याला सुरुवात झालेली आहे. बुद्ध शासनाची एक सुरुवात होते, शुद्धकरण सुरुवात झाले ना तिथं कोणी कोणाला अडवत नाही. एकदा सुरुवात झाली की सुरू झाली. बुद्धभूमीची सुरुवात एकदा झाली ती झाली. आता हळूहळू मोठ्या प्रमाणात होत आहे. कोण काय बोलेल याच्याशी मी पर्वा ठेवत नाही. आता मला काय लोक म्हणतील तुम्ही अमुकाचे आण तमुकाचे आण असं आहे, तर बिलकुल मला घेणं देणं नाहीये. कोणाचा जे म्हणत असतील त्याला म्हणू द्या, कारण त्यांचा मार्ग आहे तो. ते मला तोंड त्यांचं आहे, मी हात थोडी ठेवू शकतो तोंडावर. त्यांच्या तोंडावर हात नाही ठेवू शकत. बिचारे बोलणारे बोलतील, मला काय करायचं आहे. मला माहित आहे मी किती प्रामाणिकपणे आहे आणि मला हे माहित आहे. मी तर जाणीवपूर्वक सांगेल आणि सांगतो तुमच्या माहितीसाठी पुन्हा ते सांगतो. हे तर काहीच नाही माझ्याकडे. हे लोक फक्त आता बोलून मोकळे झाले की अमुकांचं आहे ते तमुक आहे. माझ्याकडे डायरेक्ट लोक आलेले, मी त्यांना एकच शब्द प्रयोग केलेला आहे आणि हे त्रिवार सत्य सांगतो की माझा समाज जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आहे. ज्यावेळेस समाज मरेल त्यावेळेस तुमची मदत मी घेणार आहे. एवढं खंबीर बोलणारा मीच आहे आणि या पायरीवर बोलणारा सुद्धा आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, सुरुवातीला ज्यावेळेस झालं त्यावेळेस जगन्नाथ गवई इथं आहेत. त्यांच्याशी ज्यांचं खूप महत्व, तुकाराम बिडकर नाव ऐकलं तुम्ही लोकांनी, पाहिलंय त्यांना. तुकाराम बिडकर माझ्याकडे सुरुवातीला 2007 मध्ये हे विहार नेमकं उभं राहत होतं त्यावेळेस येऊन इथं थांबले. 2009 मध्ये इथं आले. 1.5 लाख रुपये घेऊन आले होते तुकाराम बिडकर. त्यांचे जे टीचर होते, शिक्षक होते तायडे नावाचे, ते घेऊन आलेले पैसे. त्यांनी सांगितलं इथं की म्हणते हे तुम्हाला आम्ही निधी देतो, हे 1.5 लाख रुपये. त्यावेळेस 2009 ची गोष्ट आहे. 1.5 लाख रुपये ते तुम्ही बिहाराला आम्ही देतो. त्यांना सांगितलं की मला तुकाराम बिडकर भाऊचे पैसे नको. ज्यावेळेस तुकाराम बिडकर भाऊची गरज भासली ना त्यावेळेस मी स्वतः जाणार आहे. त्यावेळेस ते औद्योगिक मंत्री होते, ते वैधानिक मंडळाचे अध्यक्ष होते त्यावेळेस. ही गोष्ट आहे. मग त्याला मी बळी नाही पडलो तर आता काय बळी पडणार आहे. आणि हे उत्तराउत्तर वाढत आहे.
हे मला तुम्हाला सांगण्याची गरज काय होते, कारण बुद्ध शासनाची सुरुवात केली आहे आणि माता भगिनीनो तुमच्यापासून सुरुवात झालेली आहे. सगळे पुरुष मंडळी आहेत तुमच्यापासून. तुम्ही काही ना काही दिलेलं आहे, त्या दानातून होत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की इथं बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना आहे. त्या राज्यघटनेमध्ये बौद्ध लोकांनाच नाही, सगळ्या धर्माच्या लोकांना आणि सगळ्या संप्रदायाच्या लोकांना समानतेचा अधिकार आहे. त्या समानतेचा वाटा इथं सुद्धा त्या लोकांनी दिला, मंत्रिमंडळाने दिला. त्यांच्या बापाच्या घरातून दिलेला नाही, त्यांचा पैसा दिला नाही. आमची कमाई त्यांनी आम्हाला आमचा समाजाचा वाटा म्हणून दिला. हे जर घेतले नसते तर त्यांनी दुसरे इकडे लावले असते. आहे सरळ आहे, हे दिले असते ना त्यांनी लावून, दुसऱ्या इकडे लावले असते. त्याला काय करायचं आहे, तुम्ही नकारा. आणि मी ते त्याचा आहे, मी जाणीवपूर्वक. अरे तुम्हाला एवढं बोंबलायचं असेल ना तर जा ना त्या सांगलीमध्ये बोंबला ना. त्या मनोहर भिडेंनी किती पैसे बौद्ध लोकांची एससी गटातले पैसे किती लाटले, बौद्ध विहारासाठी पैसे किती आणले तिथं का, त्याच्यावर का नाही बोलत तुम्ही लोक? हे केलं पाहिजेत ना, ही सुरुवात झाली पाहिजेत ना. मला त्याच्याशी घेणं देणं नाही. हे वाढत आहे आणि एक माझं शेवटचं ध्येय हेच आहे की लोकांपर्यंत हे सत्य तेवढंच आहे आणि हे सत्य वाढत आहे. तुम्हाला वाटत असेल, मलाही आज वाटलं की लोक काही येत नाही, पण लोक आलेच ना, त्या प्रवाहात येतात ना. कारण माहित आहे हे सत्य आहे, सत्याची सुरुवात आहे आणि हे तेवढीच महत्वाचे आहे, त्या विचारधारेने सुरुवात आहे. आणि म्हणून आम्ही या सत्याला अधिक उजागर करण्यासाठी अगदी श्रामणेर शिबिराचं आयोजन करत आहोत. आणि येत्या 20 एप्रिल पासून इथं भव्य श्रामणेर दीक्षा होणार आहे. तुमच्या माहितीसाठी परत ते सांगतो मी. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की आमचे यशवंत इंगडे म्हणत होते हे भंतीचे ते दान गोळा करायला. म्हणजे बिलकुल दान गोळा करायचं नाही आपल्याला, बिलकुल दान गोळा नाही करायचं. दान गोळा करून परत तो शब्द प्रयोग ऐकून घ्यायचा नाही आपल्याला. दान बंद, दान मागणं बंद आहे. ज्याला ज्याला जे जे देता येईल ते द्या. आणि मला माहित आहे आता मी सुद्धा जे सुरुवात केली, मला बुद्ध जयंतीपर्यंत भगवंताच्या अंगावर छेद करायचा आहे. कारण मी बघतो या बुद्ध मूर्तींमध्ये ना भूत ना भविष्य अशा प्रकारे या लोकांनी करून दिला. महिलांनी गळ्यातल्या पोता काढल्यात, मणी टाकले त्याच्यात, सोन्याचे मणी टाकले त्याच्यात, भरपूर सोनं आहे त्या मूर्तीमध्ये. जर कोणी खोदली नाही मूर्ती, लय सोनं सापडणार आहे त्यांना. खरं सांगू म्हणजे असं हे नाही आहे. लोकांनी टाकले, व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत. कोणी पण या रस्त्यावर मणी पडलेले आहेत, दिसले ना, बारीक बारीक आहेत ना. मी त्यातले म्हणजे जवळजवळ 17-18 मणी त्यातले गोळा केले मी. बाकीचे कुठं गायब झाले काय माहित नाही, ते त्याच्यात आहे. त्याच्या मूर्तीत टाकले गेलेले ते. हे सगळं महत्वाचं आहे. म्हणजे एक आहे की या मूर्तींनाही सुद्धा सर्व मी विचार केला की जे काही लोक दान करतायत, मला अकोल्यातल्या महिलांनी ग्रुपांनी मी असं हे केल्याबरोबर लगेच जाहीर केल्याबरोबर त्यांनी सांगितलं 8,000 रुपये पाठवले. इथं शेड बनवायचं आहे, सगळ्या गोष्टी. आणि हे होते ना, याचं समाधान मला तेवढं होते की ते तुमच्यातून होते. आणि ज्या वेळेस गरिबाच्या श्रद्धेतून निर्माण होते ना, त्याला बिलकुल कुठल्याही प्रकारचा तळा जात नाही. बुद्धभूमी ते आहे, तळा नाही जात त्याला. अधिक उत्तरोत्तर प्रगती होण्याचं काम आहे. आणि असं जोर जबरदस्ती नाही आहे कोणाला की तुम्ही एवढेच द्या म्हणून, बिलकुल नाही आहे. ठराविक बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमात ते लोक ठराविक जोडल्या गेलेले आहेत. त्यापैकी शिरसाट साहेब जे आहेत त्यांनी सांगितलं की न विचारता आपल्याला बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमाच्या भंतीची यायचं आणि 25,000 रुपये घेऊन जायचं. लोक ठरलेले आहेत, कोणी आहेत कोणी करतात, आणि हेच आपल्याला करायचं आहे. म्हणून या ठिकाणी या वर्षी आपण अजिबात कोणाकडे गाड्या फिरवणार नाहीत. आणि माझ्या नावावर कोणी दान मागत आहे, परत आजही सुद्धा बार्शी टाकळी तालुक्यात मध्ये सुद्धा दान मागत आहेत की धम्म परिषद, अजिबात मी कोणालाच परमिशन दिलेली नाही आहे की माझ्या का नावाने दान मागा, धम्म परिषदा घ्या, हे करा. बिलकुल नाही, अजिबात नाही. माझा फोटो लावून मागत आहे दान, मला त्याच्याशी घेणार. मला त्याही लोकांनी सांगितलं की तुम्ही त्यांना बंधन करा. अरे मी हा विचार करतो, माझ्या फोटोमध्ये त्यांचं कल्याण होतं, अधिक काय. माझा फोटो लावून जर दान मागतात मग अधिक काय चांगलं असू शकते आपलं, आहे ना. त्यांना काय विरोध करणार, बिचाराचं पोट भरशील ना त्याचं, भरतात तर खरी ते, हेही होईल ना. मला गरज नाही. लोकांनी त्यावेळेस सजग राहिलं पाहिजे आणि तशा प्रकारची त्यांनी पडताळणी केली पाहिजे, तरच ते होईल. आणि हे करणं गरजेचं आहे. म्हणून येत्या 20 एप्रिल पासून ते 1 मे पर्यंत आपल्याला भव्य श्रामणेर दीक्षा घ्यायची आहे. ज्याला ज्याला यायचं असेल ते आहेत. आणि आताच बुकिंग पण झालेले आहेत. म्हणजे तेलंगणाचे लोक येणार आहेत, काही लोक येतील तेलंगणाचे, इथं बाहेरच्या जिल्ह्यातले लोक सुद्धा येणार आहेत. बुद्धभूमीला विशेष शिबिर होते आणि विशेष शिबिरामध्ये सहभागी होतात. माझ्यात काय आहे मला काहीच माहित नाही, पण मी चांगल्यात चांगलं देण्याचं काम करतो, हे त्यातलं एक महत्वाचं आउटपुट आहे. आणि म्हणूनच हे होताना दिसते.
ज्यांना कोणाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर आहे. इथं दानाची सुरुवात त्या लोकांकडून झालेली आहे. कोणी नाश्ता देते, एक दिवसाचं जेवण देते, एका दिवसाचं काय फलाहार देते. कधी कधी तर गेल्या वर्षी तर म्हणजे एवढं श्रामणेर लोकांनी धमाल केली, एवढी धमाल केली की पिण्यापासून म्हणजे जे प्यायचं आहे ना पेय, थंड पेय तेवढे काय किती त्यांना असं वाटत म्हणजे हसत खेळत त्यांच्या मनोच्या विचाराने की बाबा नाही करायचं, बसायचं तर बसायचं असं नाहीये, हसत खेळत धम्मक किती चांगला. आणि काही लोक तर एवढे बदलून गेले. त्यातला एक सुमो भंतीजी म्हणून आहे, सुमो त्याचं नाव आम्ही सुमो दिलं होतं है ना, सदार म्हणून आहे, सुमो आहे त्याचं नाव. त्याने जवळजवळ 2 क्विंटलचा दगड उचलला होता. स्फूर्ती आली ना त्याला, उचलला त्याने, फेकून दिला. किती महत्वाचा गोष्टी आहे. आणि त्याने गेलं. त्याच्यानंतर तो बार्शी टाकलीला मला भेटला कार्यक्रमात. तो म्हणे भंतीजी मी 8 किलो वजन कमी केलं. आउटपुट झालं त्याचं चांगलं, वजनाने तर कमी झाला, हे तर आहे ना, खूप महत्वाचं आहे. आणि त्याची सुरुवात प्रेरणा होते. आणि म्हणूनच आहे माझा इथला हेतू आणि बुद्धभूमीशी जोडलेले लोक सगळेच तुम्ही लोक आहात. कोणी प्रत्यक्ष आहे, कोणी अप्रत्यक्ष आहे, कोणी डायरेक्ट आपलं योगदान देते, कधी कधी कोणी घरात बसून योगदान करते, कोणी पैशाच्या स्वरूपातून दान करते, कोणी डायरेक्ट मटेरियल आणून दान करते. आजही सुद्धा बार्शी टाकलीच्या महिला आल्यात, त्यांनी किराणा वगैरे सगळे ज्वारी बाजरी वगैरे ते काय आहे ते आणून दिलं. इथं म्हणायला कोणालाच नाही, देतात. आणि मला तेवढं समाधान आहे की मी त्या लोकांना देण्याचं काम करतो. काही लोकांनी परत एक आरोप सुरुवात झाला की भंतीजीला खूप मोठं दान येते, पैसे मोजता येत नाही ना, या सगळ्या गोष्टी होतात. अरे बाबा हो, पैसे मोजता येत नाही, सगळ्या गोष्टी आहे. पण एक तेवढं मात्र निश्चित एक सांगेल, जरी पैसे मोजता येत नसेल पण इथलं काम मात्र प्रत्येक महिन्याला तुम्हाला दिसते, हे त्याचं समाधान मला तेवढं महत्वाचं आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी आहे काय बोलणाऱ्या लोकांच्या तोंडाला हात लावू शकत नाहीये. आणि हे काय वारंवार सांगण्याची गोष्ट नाहीये. दर महिन्याला आपल्याला काही ना काही नव्याने निर्माण होताना दिसते. आपण हळूहळू हे केलं तर नक्कीच आहे या धम्मोहालचं उद्घाटन सुद्धा होईल. त्यावेळेस मोठ्या प्रमाणात मी आपल्याला स्पेशल तो गव्हर्नमेंटचा कार्यक्रम, तो जो काही लोकार्पण करण्याचा कार्यक्रम आहे तो त्यानंतरचा तो होईल. पण त्याच्यानंतर आपल्याला तो धम्मोहाल आपल्याला विपश्यनेसाठी वापरता येईल. त्यासाठी एक सगळ्या लोकांना निमंत्रण देईल. आणि त्या निमंत्रणामध्ये ते करणार आहे ज्यांना ठोस म्हणजे जेवणाचं दान द्यायचं असेल ते घेणार आहे. पण मग ना आमचं एवढं आहे घ्या, तुम्ही दान मागायला या, बिलकुल ते दान मागायचं काम करणार नाही. तो एक मोठा कार्यक्रम होईल. त्या अगोदर हा बुद्ध जयंतीचा कार्यक्रम आपल्याला पार पाडणं गरजेचं आहे. तोपर्यंत तो कार्यक्रम, तो हॉलचं काम पूर्ण होईल नाही होईल सांगता येत नाही. पण एक महत्वाचं आहे की श्रामणेर शिबिरामध्ये जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचे कोणीतरी नातेवाईक पाठवा आणि वयाच्या 18व्या वर्षापेक्षा जास्त पाठवा. कारण उन्हाची वेळ आहे तेवढा आपण या. आम्हाला एक गेल्या वर्षी एक अडचण भासली, कारण लक्झरीवाल्याने जवळजवळ आमच्याकडून 7,000 रुपये एका दिवसाचे घेतले होते. ते लक्झरीचं थोडं आम्हाला ऑड जाते, कारण साथी 49,000 रुपये म्हणजे 50,000 रुपये आम्ही त्यांना द्यायला गेले त्याच्यावर. तर ते एवढं काही पैसे देणारे लोक नाही आहे. तर थोडेसे वाहनाचे आम्ही बघू की देता येईल तर असे 4-5 वाहनं जर आपल्याला सांगता आले तर त्या वाहनातून सुरक्षित घेऊन जाता येईल. ज्यांना तारखा घ्यायच्या आहेत तर त्यापैकी 2 तारखा बुक झालेल्या आहेत. एक झालेली आहे तुमच्या आगरची शेषराव शिरसाट, त्यांची एक बुक झालेली आहे, कोणची तारीख द्या म्हणले. आणि दुसरी तारीख झालेली आहे तरोड्याची राजेश खंडारे, त्यांच्या वडिलांचं स्मृती दिवस आहे 30 एप्रिलचा, तर तो एक तारीख आहे. बाकी मधल्या कोणाला तारीख घ्यायची असतील तर त्यानुसार ते तारखा घेऊ शकतात. एक आहे बुद्ध शासनामध्ये मला चांगलं काय करता येईल तर ते एक करता येईल, संस्कृती वाढवण्यासाठी मला काय करता येईल तर ते एक करता येईल. आणि त्यासाठी आपण सगळ्या लोकांनी हातभार लावणं गरजेचं आहे. येत्या 20 एप्रिल पासून ते 1 मे पर्यंत बुद्ध जयंतीचा कार्यक्रम हा आपल्या समोर राहणार आहे. विशेषतः यावेळेस दरवर्षीप्रमाणे तर होतेच, पण याही वर्षी तेच कार्यक्रम आहे की आपण 30 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजल्यापासून 30 तारखेला संध्याकाळी 6 वाजल्यापासून महापरित्राण पाठाची आपण सुरुवात करणार आहोत. तो रात्रभर राहील. मध्ये मध्ये आपल्याला 2-3 ग्रुप सिटिंग घेता येतील, कारण महापौर्णिमा आहे. ती महापौर्णिमा आहे, जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पौर्णिमा आहे. आणि तिथले व्हायब्रेशन खूप महत्वाचे आणि इथले व्हायब्रेशनही तेवढे महत्वाचे होतात. हे जे भूमी आहे, ही भूमी साधारण भूमी नाही आहे. इथं अनंत लोकांनी वास केलेला भूमी आहे. पातूर जवळच आहे, बुद्धाची लेणी म्हणून या ठिकाणी केल्या जाते. तर त्यासाठी आपण सुरुवात करणं गरजेचं राहणार आहे. आणि इथं 30 तारखेला आपण सुरुवात करणार आहोत. ते एक महत्वाची सुरुवात आहे की त्या 30 तारखेची सुरुवात असेल तर रात्री महापरित्राण असताना बोधिवृक्ष आहे, त्या बोधिवृक्षाची पूजा सुद्धा होणार आहे. आणि बोधिवृक्षाच्या पूजेसाठी विशेषतः
गेल्या वर्षी शिरसाट साहेब आले होते तर ते म्हणले की बाबा लोकांच्या जेवणाची व्यवस्था, कारण लोक बहुतेक मला असं वाटतं की 500-1000 लोक असतील रात्री, बुद्ध जयंतीच्या अगोदरल्या रात्री, तर त्या लोकांची जेवणाची व्यवस्था आम्ही करणार आहोत असं ते बोलले. यावेळेस म्हणले पाहिलं तर आपण बेसन पोळीच आपण त्यांना देणार आहोत, हरकत नाही, जे काय द्यायचं ते द्या. ते लोक सुद्धा म्हणजे ते शिरसाट साहेब स्वतः म्हणले की मीच माझ्या खर्चातून लोकांच्या जेवणाची व्यवस्था करणार आहे. तो कार्यक्रम जेवणाचा संध्याकाळी 7 वाजेपर्यंत राहणार, 7च्या नंतर कोणाला जेवण दिलं जाणार नाही. आणि हे आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की ज्याला ज्याला परित्राणामध्ये सहभागी व्हायचं ते तर येणारच आहे, त्याबद्दल काही प्रश्न नाही, पण जे नाही ना त्यांनाही म्हणा एक दिवस आपण घराचा त्याग करा आणि इथं बसायला या. नाही बसता येत ना तुम्हाला, झोपायला तरी या, इथं काय करायची गरज नाही, या इथं झोपा एक दिवस. इथल्या वातावरणामध्ये तुम्ही या. तुमचे जे काही दुस्तरंग आहेत, तुमचे काय जे काही बॅड व्हायब्रेशन आहेत ते इथं सोडून द्या, चांगले बनून जा, कारण हे खूप महत्वाचे आहे, हे करावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात आपल्यापासून होणं गरजेचं आहे. 1 तारीखही सुद्धा आपल्या भोजनाची गेलेली आहे. भोजनाचा कार्यक्रम जो आहे म्हणजे बुद्ध जयंतीचा जो मुख्य कार्यक्रम आहे जेवणाची तारीख, ते सुद्धा आपण बुक झालेली आहे. म्हणजे कोणी काय त्याच्यात आहे. हा भलाही तुम्हाला नाश्ता वगैरे कोणाला द्यायचा असेल तर ते आपण देऊ शकता. मध्यंतरी हँडबिल आल्यानंतर हँडबिल साठी फक्त गाडी फिरेल, दानासाठी नाही फिरणार. हँडबिल साठी गाडी फिरणार आहे, तर त्या हँडबिल साठी गाडी, त्याच्यात काही लोकांनी मला ते आग्रह केला की त्यांच्यासोबत एक पावती पुस्तक द्या. त्यांना बोललो याची गरज नाही. ते म्हणले नाही आपण मागणार नाही, पण जर तुम्हाला द्यायचं असेल तर बाबा काय करणार. आणि एक दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, इथं सुद्धा दान देतात. आणि इथं दान देत असताना मी जाणीवपूर्वक सांगतो तुम्हाला की पावती लिहा. आहे इथे पावती देत असताना तुम्ही 100 रुपयाची पावती तुम्हाला दिल्या जाते, 50 रुपयाची देत नाही. पण काय आहे की तुम्ही पावती द्या, तुमच्या हातानं दानपेटी टाका, कारण ते सत्कर्म आहे. आमच्या इंगडे बाबाला तो त्रास होतो, ते त्यांच्याकडे तुम्ही पैसे देता आणि पैसे दिल्यानंतर मग त्यांना उठावं लागते, पेटीत जातात आणि टाकतात, तो त्रास होतो. तुम्ही स्वतः तुमच्या हाताने पेटीत दान टाका. आणि तो एक महत्वाचा भाग करा, कारण ज्यांना कोणाला द्यायचं असेल तर ते काय 50 द्यायचे, त्यांच्यावर लोड देऊ नका. ते म्हातारे वय आहे आणि त्यांना चालायला उठायला होत नाही, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा ते लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण फाल्गुन पौर्णिमा निमित्त या ठिकाणी एकत्र जमलात, त्याबद्दल तुमच्या प्रती आणि तुमच्या कुटुंबियाच्या प्रती मंगल कामना करतो. एक आहे की तुम्ही एवढे लोक आलेत आणि येत असताना जाणीवपूर्वक तुम्ही सफेद वस्त्रामध्ये सुद्धा आले, म्हणजे तुम्ही निसंकोचपणे निर्धारपणे आलेत ना. हे भीती नाही पाहिजे, हे नाही भीती पाहिजे. आता माझ्या अंगावर कलर टाकेल पण चालत दुसरे कपडे घालून जाऊ, हे भीती आहे ना, हे भीती नाही पाहिजे. बिंदासपणे व्हाईट अँड व्हाईट, समोरचा माणूस विचार करेल याच्या अंगावर टाकत आहे आणि टाकणार कोण, अनवळखी माणूस नाही टाकत कोणी, तुमच्या जवळचा माणूस टाकेल. आणि त्याच्या हे निडरतापणाच म्हणजे बुद्ध शासनाची सुरुवात आहे आणि हे करणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमच्या प्रती तुमच्या कुटुंबियाच्या प्रती मंगल कामना करतो. बराचसा वेळ झाला, घरी पण आपल्याला जायचं आहे, म्हणून काही लोकांना बोलूच दिलं नाही. बोलायचं होतं सगळ्यांना, बोलायचं 2-2 मिनिटं, पण म्हटलं आता काय करणार, कारण दर पौर्णिमेला काय होते की प्रवचन लाभलं की लोक उठून जातात आणि मग थांबावं लागते. तर असं काही नाही. तर ह्या बुद्ध शासनाचा आपण श्रमण संस्कृतीचा एक भाग म्हणून पूर्णत्वाला नेण्यासाठी कटिबद्ध आहात. हे आपण पुढच्या भविष्याच्या आपल्या हितासाठी आणि आपल्या पिढीच्यासाठी आपण निर्माण करत आहोत. आपला त्याग हा भविष्याच्यासाठी खूप कामी येणार आहे. मी केलेलं त्यागाचं जीवन माझ्या भविष्याच्या पिढीसाठी अत्यंत चांगल्या प्रकारचं कामी येईल, हा विचार आपल्या मनात ठेवा आणि तशा प्रकारची सुरुवात करा. एवढं सगळ्यांकडून अपेक्षित करतो. पुनश्च आपल्या प्रती आपल्या कुटुंबियाच्या प्रती मंगल कामना करतो. आपल्या सगळ्यांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो, खूप सुखी हो, सगळ्यांचं खूप भलं.